सर, मुंबई महापालिकेमध्ये आयुक्तांच्या अधिकारात असलेल्या 72(3)च्या अंतर्गत, कलम 72(3)च्या अंतर्गत काही प्रस्ताव पास करण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत. मात्र याचा जास्तीत जास्त वापर होतोय का आणि हे गैरवापराकडे जात आहे का? अधिकार कमी होत आहेत स्थायी समित्यांचे, प्रभाग समित्यांचे, अशी देखील चर्चा ऐकायला मिळते विरोधकांमध्ये. तुम्ही आयुक्तांना पत्र लिहून काय नाराजी व्यक्त करताय? नाही, मी आयुक्तांना असं पत्र लिहिलं की अलीकडे 72(3), 69 आणि 72(3) या कलमांचा वापर हा जास्त प्रमाणात होतो आहे. त्याच्यामुळे आपसुकच स्थायी समितीमध्ये हे प्रस्ताव येत नाही आणि कायद्यानुसार हे प्रस्ताव आल्यामुळे याच्यावर स्थायी समितीमध्ये तीव्र नापसंती व्यक्त होते. आणि म्हणून मी आयुक्तांना असं पत्र लिहिलं की 21-22 साली तत्कालीन आयुक्त अजय मेहता यांनी जे निवेदन केलं होतं, अर्थसंकल्पीय निवेदन, त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं होतं की 72(3)चा वापर आम्ही कमीत कमी आणि पारदर्शक पद्धतीने करू. आज आमच्या असं निदर्शनास येतं आहे की हा वापर जास्त प्रमाणात होतो आहे आणि त्याच्यामुळे पारदर्शकता राहत नाही. आणि म्हणून आजच मी आयुक्त अश्विनी भिडे यांना एक पत्र लिहून ही विनंती केली की ह्या कलमाचा वापर कमीत कमी करावा, जेणेकरून यामध्ये पारदर्शकता राहील. 72(3) अंतर्गत हे कलम थोडक्यात काय आहे ते सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं की याच्या अंतर्गत खर्चाची किती खर्चाच्या प्रस्तावाची मर्यादा असते का? आणि नव्या आयुक्त आहेत अश्विनी भिडे, म्हणजे अर्थात त्यांनी मुंबई महापालिकेत यापूर्वी सुद्धा काम केलं आहे. तुमच्या अपेक्षा काय आहेत सत्ताधाऱ्यांना? नाही, असं आहे की 5 ते 75 लाखापर्यंतचे अनेक प्रस्ताव हे या कलमांतर्गत मंजूर करण्याचे अधिकार हे प्रशासनाला आहेत. पण काही वेळेला तुकडे तुकडे करून अशा प्रकारचे प्रस्ताव पास केले जातात. आत्ताचे जे आयुक्त आहेत अश्विनी भिडे यांनी अगोदरसुद्धा महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम केलेलं आहे. आणि माझा विश्वास आहे की मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक पारदर्शक कारभार सुरू झालेला आहे. त्याला साथ म्हणूनच, त्या पारदर्शक कारभाराला साथ देण्याची भूमिकाच ह्या आयुक्त करतील. आणि मुंबईतला महानगरपालिकेचा कारभार हा पारदर्शक असावा याच्यासाठी आयुक्त निश्चितपणे पावलं उचलतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.